शंका आहेत का सांगा. नाही काय काय आम्हाला सांगा, काय- काय अडचण नाही. आम्ही आता- गारवा असल्यामुळे जरा फुगवून थोडी कमी झाली आणि वाटायला लागली. नाही थंडी सकाळी थंडी पडते ना बाहेर. त्यामुळे ते तुम्हाला आणि इथे बी काय एवढं नाही पण आई याच्यावर बी अजून थोडी म्हणून ह्याचा- धरणीची हाल तुला जीवाचं रान कर पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू. नमस्कार, माझं नाव गोविंद सोनटक्के, गाव खंडाळा. माझी वराठी आहे रिसेशन. आज ह्या वराठीला 95 दिवस झालं आणि या वराठीसाठी आपण 65व्या दिवशी सिलमोराचा वापर केला आहे आणि अजून लस्टर वापरला आहे, हॉर्सिट वापरलेला आहे. असे जे म्हणजे ऋषाग्रोचं तुम्ही सिल ॲमिनॉन सिल लॉंगर वापरलेलं आहे तर कसा रिझल्ट वाटला तुम्हाला? रिझल्ट चांगला आहे. तसं तरी सर्व शेतकऱ्यांनी वापरावं हे सील लॉंगर आणि सील ॲमिन. फुगवणीसाठी सिलमोर वापरले 65व्या दिवशी आणि कधी वापरलं? आणि 95व्या दिवशी एक घेतलेला आहे सिलमोर. सिलमोर घेतलेलं. तुम्हाला सिलमोरचं रिझल्ट कसं वाटलं? सिलमोरचा रिझल्ट चांगला आहे. चांगलं आहे. म्हणजे फुगवण ते तुमच्या मनासारखी तुम्हाला मनासारखी फुगवण. व्हायला लागलेली दिसत्या का? अजून होणार आहेत आता मनासारखी होत्या का फुगवून तुम्हाला सिलमोर? 100% मनासारखी व्हावी. त्याला सनबर्निंग आणि उकड्यासाठी 72व्या दिवशी हॉर्सिट आणि लस्टरचा स्प्रे घेतला. आता ऑर्सेट आणि लस्टरचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला कसा फरक वाटला? सनबर्निंग मागल्या वर्षी झालेलं ह्या वर्षी झालेलं म्हणजे काय फरक वाटलाय का तुम्हाला? सनबर्निंग ही थांबली आणि मालावर लस्टर बऱ्यापैकी आलेला आहे आणि शायनिंग पण चांगली आली आहे हॉर्सिट लस्टर. माझं नाव सचिन मगार, सांगवी काठी, तालुका तुळजापूर. मी ऋषी ॲग्रोचं पूर्ण शेड्यूल फॉलो केलेलं आहे. हा 80 दिवसाचा प्लॉट आहे. त्यांचं शेड्यूल समाधानकारक शेड्यूल आहे. त्याचं रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहेत. पॉईंट वगैरे एक नंबर येतो. सिल ॲमिनो सिलमोरचं हां, सगळे प्रोडक्ट एक नंबर आहेत. एक नंबर तुम्ही बघा ना. सॉईल अपटेकमुळं अपटेक चांगल्या प्रकारे होते, मुळीची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्याच्यामुळे मी कंटिन्यू सॉईल अपटेक सोडतो. आणि तुमचं DSP 70चा रिझल्ट कसा वाटला? तेही चांगलं आहे. ते DSP 70चा सेटचा रिझल्ट असा आहे की शायनिंग चकाकी मालाला एक नंबर दिसते. सनबर्निंगचा तर काय प्रकारच नाही, पण शायनिंग वगैरे तर भरपूर आलेली आहे. ऋषी बंडी शेगाव, तालुका पंढरपूर. आमचा माणिक्यमनचा प्लॉट आहे. 80वा दिवस आहे आज. आम्ही ऋषीचे सगळे औषध वापरलेत मिशनला. सिलमोर असो, शिलशक्ती असेल, लॉंगर असेल, लस्टर वापरले. औषधाचा रिझल्ट एक नंबर आहे. आज 4 वर्ष झाला मी औषध वापरतो या ऋषीची. पण ही डोळ्यासमोर आहेत आपल्या की काय रिझल्ट आहे ते सांगण्यापेक्षा समोरच दिसतंय प्लॉटवरती. त्यामुळं काय रिझल्ट विचारण्यापेक्षा समोर बघितल्यावरतीच कळतंय की त्यांचं काय रिझल्ट आहे. आणि आपण ऋषीचं औषध वापरत असल्यामुळे आपल्याला रिझल्ट एक नंबर मिळत असल्यामुळे आपण दुसरं कुठलं वापरतच नाही. एक शिंगगाव शिंग्यात प्लॉट आहे सुपर सोना. तर आम्ही हे लांबीसाठी शिरॉंगर घेतलेला आहे. त्याचे बघता तुम्ही असं साईज ही बनलेली आहे. पॉईंट पॉईंट सगळा नंबर 1 गाडावर चकाकी पिकाकी नंबर 1 क्वालिटी आहे शिरॉंगरची. मोर वापरल्यामुळे घडावरती चकाकी लांबी आणि फुगवण अशी वाटली की नंबर 1. जे आपलं ऋषाग्रोचं द्राक्षाचं शेड्यूल आहे आणि जे आपले ऋषाग्रोचे प्रोडक्ट आहेत त्याच्यावर तुमचं मत काय आहे? नंबर 1 म्हणजे शेड्यूल जसं आहे ते समाधानकारक आहे का? समाजाला त्या त्या स्टेजला तुम्हाला मदत झाली का झाली शेड्यूलची? भरपूर मदत झाली. वाऱ्यापासून वापरलेलं म्हणजे मनी सटवाताना आपलं त्या टेजला एक सोडलं त्याचं सॉईल अपटेकचं नंबर 1 रिजेक्ट आहे. काय तुम्हाला फरक काय जाणवला? चालू होत्या सगळं अपटॅक होते सर. म्हणजे काय जे बघितलं काय हाय सोडलेले हे सगळं पूर्ण अपटॅक करण्यात चांगली मदत करते. पानाला काळू